त्या आत्मस्वरूपाच्या अध्ययनामध्ये अंतःकरण जेव्हा भगवंताला जाणू लागतं आणि ईश्वराकडे प्रवाहित होऊ लागतं. जसं पाणी वाहत 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 समुद्राकडे जातं, समुद्रापाशी थांबतं, तशी वृत्ती बोधाच्या मार्गानं, बोधाच्या साह्यानं, संताच्या कृपेनं, वेदाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं भगवंताकडे जातो. मान तेव्हा भान देहाचं नाही, त्याच्या भेटीचं, त्याला ओळखायचं, तिथं थांबायचं, तिथं रमायचं, तिथं एकरूप बनायचं. हे त्या मनाचं चरम अवस्था आहे, ज्या भगवंताला मिळायचे, भेटायचे. पण आखिर मिलन झाले दर्शन, हरी दिसे नैना. त्याच्या गवळणीत ना आध्यात्मिक आखिर मिलन म्हणतात. त्या कृष्णाला एकरूप झालेले असतात. तिला मिलन झाले दर्शन, त्या दर्शन म्हणतात. तिथंच थांबती आणि ईश्वरमय प्रगती तो साक्षात्कार म्हणतात. आत्मसाक्षात्कार, जगताचा साक्षात्कार हा विद्येचा आहे. ती करून देईल तुम्हाला, खोट्याकडे बाळगते तुम्हाला, रडवते तुम्हाला, सुख दुःखात थांबते तुम्हाला, देहाकडे आणते तुम्हाला, विषयामध्ये फेकते तुम्हाला, राग लोभामध्ये तोडते तुम्हाला. या विद्या भस्म होती वेदानं, संतांच्या संगतीनं, श्रवणाच्या भक्तीनं, वेदाच्या शक्तीनं, वृत्तीचा अधिकारानं. अविद्या मरून खा, जळून राख. जे साधक करतात तेच पाक होतात. नापाक राहणे ना सुपीत अंतःकरण पाक असत. आणि विषयाकडे असलेलं अंतःकरण, विषयाला भोगणार अंतःकरण, विषयाचं स्मरण अंतःकरण, जगताचं भान अंतःकरण, देहाचा संबंध करणार अंतःकरण भगवंतापाशी नाही, बिलकुल नाही. ज्या अंतःकरणाला तो कळाला, ज्या वृत्तीला परमात्मा मिळाला, तो सद्भावात आला, देवावत नाही. तो सद्रूप झाला, जगद्रूप नाही. जो आनंदात आला, दुःखात नाही. जो देहाहून अलिप्त झाला, तो देहात नाही. जो विषयातला होता तो देहात आला. जो विषयातला होता तो भगवंताकडे यायला लागला. ती साधना ज्ञानाची आहे, ती संपत्ती बोधाची आहे, ती प्राप्ती परमेश्वराची आहे, ती निवृत्ती अज्ञानाची आहे, आणि ती अनुभूती त्या तत्वाची आहे. ही साधना मोक्षची आहे. तर सारे किडे करतात काय का? त्यांना काय देणं घेणं भगवंताचं? काही देणं घेणं. जे साधक साधनेसाठी जगतात आणि साध्याला बघतात ते मुमुक्ष असतात, ते मुक्त होतात, ते भक्त ठरतात, ते विरक्त असतात, ते स्वानुभूतीमध्ये जगतात. जगत त्यांच्या सत्तेत नसतं, कारण देहभावातून मन अलग असतं. ते ज्ञानमय हृदय असतं, वासना संपलेली असती आणि ती भूमिका ज्ञानाची असते, ती स्थिती बोधाची असते, ती शक्ती वेदाची असते, ती प्राप्ती हरीची असते. म्हणून अंतःकरण रिक्त असतं, संसारात अलिप्त असतं, देहातून आणि सरळ असतं, ईश्वराशी सलग होत. तेव्हा ज्ञानाचं माप हृदयात येत आणि विठ्ठलाचं दर्शन होत, आतून त्याचं मिलन होत आणि व्यापकतेचा अनुभव येतो. तो महात्मा होतो, तोच महात्मा. ज्याला माहित नाही अनात्मा, तोच महात्मा. जो अनात्म्याला
विचारांमध्ये, आत्मभावामध्ये, साधूच्या बोधामध्ये, वेदाच्या ज्ञानामध्ये, ओवीच्या रसामध्ये, संताच्या संगतीमध्ये, श्लोकाच्या भावार्थामध्ये आपल्या बुद्धीला बांधून टाकतो. तो भगवंत म्हणतो. एवढंच कळायला हवं, बाकी नाही. एवढंच कळावं. संसार करण्यात मजा नाही, सजा आहे. ज्ञान म्हणजे रजा आहे आणि गुरुला बजा आहे. जो हृदय गुरुला बसत ते ज्ञानात नाचत. संसारात नाचायला मुमुक्षु रिकामी नाही. जगाला बघून हसायला हृदय पागल नाही. आणि संताच्या संगती वाचून जगायला त्याचं प्रारब्ध बेकार नाही. प्रारब्धाचे श्वास ज्ञानासाठी खास. जो आपलं प्रारब्ध मुक्तीसाठी वापरतो, जे आपलं हृदय भगवंताला समर्पित करतो, ज्या मनामध्ये बोधाला भरतो, जे हृदय वेदाकडे जात आणि जी वृत्ती साधूची वृत्ती जीवन मुक्ती असते. भगवंताची प्राप्ती असते ना. त्या बुद्धीला ईश्वराची प्रतीती असते ना. जगताची कुठं प्रतीती? जगताची तर निवृत्ती म्हणजे साधूची संगती. काय करतात? जगताला निवृत्त करतात, वेगाला भस्म करतात, अनुभवाला स्वस्थ करतात, जीवाला मुक्त करतात. ते तर साधू असतात. त्यांची संगत करावी, त्यांना ज्ञान मागावं, त्यांच्या सोबत जगावं, त्यांना माझं म्हणावं, त्यांना प्रेम करावं. आणि ते उद्धार करतात आणि हे आधार करतात, आदर करतात. ते अलग करतात ना बाजूला. स्वार्थासाठी जवळ येतात. संत तसे नसतात. प्रार्थी म्हणजे संत आणि स्वार्थी म्हणजे हे नातं. व्यवहारातलं तुमचं कर्कट गोष्ट घाणेरडं तुम्हाला आवडते, लकला तिचं स्वार्थ नाही ते नातं. मग कुठलं पण असं नाही. प्रेमाच्या माग स्वार्थ नसावा, वृत्तीला आवरण नसावं, बुद्धीला मोह नसावा आणि समोर जगताचा प्रत्यय नसावा. संताचा संग भोगावा, विषयाचा रंग टाकावा, आत्मानुभव भोगावा आणि अविद्येचा रंग संपवावा. परमानंद प्रगटावा, स्वानंद मिळावा, आत्मानंद कळावा, विषयानंद जळावा. तसाच आनंद विषयात असतो, आनंद नाही. विषयात आनंद नाही. वृत्ती बोधातून निघाली की दुःखा वाचून नाही, तिचा घात केला सुखा वाचून नाही, ती राम झाली मोक्षा वाचून नाही. वृत्तीला राम बनावं, देहाला बाजूला करावं, मोहाला बंद करावं, आत्मचिंतन आत शिरावं आणि साधूला हृदयात धरावं. संसाराला पाहत न्यावं, पश्चातापाची वेळ का यावी. साधूच्या संगतीत पश्चाताप नाही, बोधाच्या रांगेमध्ये अज्ञान नाही, वेदाच्या चिंतनात भेद नाही आणि साधूच्या कृपेमध्ये अविद्या नाही. साधूची संगती आणि अविद्येची प्रतीती, इट इज नॉट करेक्ट.
साधूच्या संगतीमध्ये आत्मप्रती, देहबुद्धीची निवृत्ती, अनात्म्याची समाप्ती आणि स्वची स्वदा स्थिती, आत्मस्थिती. तो संवेद्या आत्मरूपा हे सांगितलं माऊलीने. तो संवेद्या, स्वतःला स्वतःची ओळख. तो आत्मा आहेस, आत्मरूपात राहा, देहातून भिन्न व्हा. जडाला सोडून द्या, वृत्तीला सिद्ध करा. तरुण आत भरा, मोक्षाचा मार्ग करा. जन्मान मरा, मृत्यू लोकात फिरा. तो वासनेचा धरा, तो भक्त नाही करा, तो भक्त नाही करा. जिथं वासनेचा धरा, तो भक्त नाही. अभक्त जो वासने सोबत आहे, जो भगवंता सोबत आहे, तो भक्त आहे. जे आत्मस्वरूपात आहे, तो भक्त आहे. जो साधूच्या संगतीत भक्त आहे, जो वेद्याच्या बोधात आहे, भक्त आहे. जो आत्मरंगात आहे, भक्त आहे. जो ज्ञानेश्वरीत आहे, भक्त आहे. जो स्वानुभवात आहे, भक्त आहे. जो विरक्त आहे, तो भक्त आहे. वासना आणि भक्त समीकरणच नाही. बोध आणि भक्त समीकरणे, वेद आणि भक्त समीकरणे, प्रेम आणि भक्ती समीकरणे, संत संगती आणि भक्ती, तिथून भगवंताची प्राप्ती. म्हणून संताला डिमांड आहे. पैशाला नाही, तुमच्या श्रीमंतीला नाही. ते तर बोके, ते लोक तुच्छ समजतात, स्वतः नालायक असतात. लायकच नाही परमार्थाची, अनुभूती नाही पांडुरंगाची, ओळख नाही तत्वाची, भेट नाही विठ्ठलाची, प्राप्ती नाही सुखाची, निवृत्ती नाही दुःखाची, श्रीमंती भौतिक सुखाची. इथं माज असतो, इथं लाज असते. कोण कोण असू दे, मुकुटाक नाही. भक्तीचा झेंडा फडफडू दे. संतांच्या संगतीत जीवन जगली का? नाही. आवरण काढलं का? नाही. ज्ञान दीक्षा झाली का? नाही. साधुपक्ष आले का? नाही. ज्ञानाचं धन भेटलं का? नाही. बोधाची रास आली का? नाही. आत्म्याची प्राप्ती केली का? नाही. भिकारी तो. जे तुमच्या कामी येत नाही, जो मान तुम्हाला पुरे येत नाही, आणि जी स्थिती तुम्हाला दुःखाकडे येऊ देत नाही, ती आत्मस्थिती प्राप्त करा. ती श्रीमंती आहे. संसारात संग जाणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्यासाठी जगणं, जीवनमुक्त कधी व्हायचं. ते धन तर तिथं प्रारब्धाचं जात कुठ्या, पण हे धन महत्वाचे. आणि मग ते धन, आधी हे धन, मग तो मान, आधी हे धन. म्हणून आत्मधन लुटावं, संताला भेटावं आणि अज्ञान कटावं. दाट मध्ये आली, संपला संसार, सुनारल्या, वर्ग बाजूला गेलं, जावयाला पोरगी लहान गेली आणि स्कूल केली झाले. काय करून? परमार्थ करून का? संसार करून. त्यांना माहितच नाही आत्मा म्हणजे काय, सत्संग म्हणजे काय, वेद म्हणजे काय, गीता म्हणजे काय, ओवी म्हणजे काय, श्लोक म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, निज सुख म्हणजे काय, निजात्म म्हणजे काय, कधीच काही माहित नाही. का? कारण आयुष्य संसाराला दान दिलं, जगाला मान दिला. आयुष्यात
संसाराला दान आणि जगाला मान, पैशाचा बाण तू तर गाण. आत्मलाभ आहे तुमच्या कल्याणाचा आहे, मार्ग मोक्षाचा आहे. इकडे जा, कवर शकता तिथं. सगळं जीवन संसाराला वाहणं, सगळे विश्वास करता जाणं, सगळा विश्वास खोट्यावर देणं आणि देह भावामध्ये जगणं आणि देहाला माझं म्हणणं, त्याचा संबंध करणं, मोहात शिरणं, मी करणं. का मी कोण हे कळून घेणं, विचार सागर. माझ्यात कोण करणं, ज्ञानेश्वरी. माझा संबंध मला मिळणं, मोक्ष. माझा संबंध भगवंताशी प्राप्त करणं, तिथं घट्ट राहणं, आत्मस्वरूपात येणं, देहातून वृत्तीला बाहेर काढणं, अज्ञानाला सोडणं, आत्मचिंतनात राहणं, मी कोण हे तपासणं, माझ्यातला पांडुरंग आणि माझ्यातला परमात्मा आणि मी माझा संबंध अनात्मा. असं का करते मी? माझा संबंध अनात्म्याशी नाही, माझा संबंध परमात्म्याशी आहे आणि व्यवहार इंद्रियाशी आहे. कर्म 5 हेतूशी आहे. कर्म मी नाही, देह मी नाही, वृत्ती मी नाही, केवळ मी परमात्मा, मी अनात्मा. हा जो भाव जागा होतो, वृत्तीमध्ये ज्ञान येतं, संताचा संग होतो, वेदाचं अंग येतं आणि स्वरूपामध्ये मन राहतं, त्याला म्हणतात जीवन मुक्ताचं खातं. मला संपूर्ण आयुष्य संसाराला देणं हे आमच्या चौकटीत बसत नाही. मरेपर्यंत संसारच करणं हे आम्हाला मान्य नाही. देहाला माझं म्हणणं वृत्तीला पटत नाही, जगताला खरं म्हणणं हृदयाला जमत नाही आणि भगवंतापासून दूर होणं आम्हाला मान्य नाही. भगवंतापासून दूर वृत्तीला संसारामध्ये घाण का टाकायचं, मनाला अज्ञानामध्ये बांधून का टाकायचं, विषयाचा भोग का भोगायचा? मर्यादा आहे त्याला. वानप्रस्थाश्रमामध्ये जो व्यवहार सांगितला परमार्थाचा, बोधवेदाचा, संबंध हरीचा आणि निवृत्ती मोहाची, प्राप्ती श्रीहरीची, ही स्थिती बोधाची, ही अवस्था ज्ञानाची, ही संगत साधूची, ही भेट विठ्ठलाची आणि अनुभव सुखाचा, त्याला म्हणतात रस्ता परमार्थाचा. आयुष्य संसाराला द्यायचं, त्याच्या बापाने दिले काय म्हणायचं, का गुलाम व्हायचं नाही. माझा टाइम, माझे श्वास, माझा विश्वास, माझा आयुष्याचा काळ माझ्या उद्धारासाठी घालणार, गुलाम नाही करणार. गुलाम झालो आपण नाही. आपण साधूच गुलाम व्हावं कमीत करू, मग सलाम व्हायचा. म्हणून अति संसार, अति मोह आणि देहाचा संबंध, अति व्यवहार आणि अति भोग आणि अति वासना केवळ अज्ञान. तिथं नाही ज्ञान. मग ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आत्मसुख. आत्मसुख म्हणजे माऊली आणि माऊली म्हणजे सुखाची सावली. आणि त्या सावलीमध्ये जगायचं, दुःखाला सोडायचं, अनुभवाला चाकायचं, भेदातून निघायचं, अभेदात जगायचं, मी कोण समजून घ्यायचं, परमार्थात नांदायचं, संसारातून निघायचं. गवत तिथं मरायचं, बोटावर का नाचायचं, कशा बोटावर नाचायचं आणि का साधूच्या तालावर नाचायचं. त्यांचा ताल म्हणजे परमस्थिती, आत्मस्थिती. पांडुरंगाची ओळख करून देतात.
भक्तीच्या रंगाला रंगवतात, अनुभव पदरात टाकतात आणि व्यक्तीची स्थिती बदलतात, अज्ञानाला भस्म करतात, स्वरूपाला प्रगट करतात, वेदाला हृदयात भरतात आणि त्या बुद्धीला ब्रह्म करतात. त्याला दूर लोक सांगतात, वाव, असं नाही करायचं. ज्याला उद्धार करतो ते साधू संत, जे आधार करतो तो संसार, जो बेजार करतो तो व्यवहार. बेजार करतो व्यवहार, परमार्थ बेजार करत नाही, कधीच नाही. परमार्थ सुख देतो, ग्रंथ मोक्ष देतात, ग्रंथ आपल्या निज सुखाकडे नेतात. समजून घ्या. इकडं कसं जातात दुर्वळ्यामध्ये, ठसका दुर्वळा तरी छान वाटतो. ठसका डोळ्यातून पाणी येतं, मग ती भाजी छान लागायची. पाणी डोळ्यात. जे भक्तीला धरतात, जे प्रेमात बेधुंद होतात, पांडुरंगाचे असतात. ते कोणाचेच नसतात, लक्षात घ्या. ते आपल्या महिमेत आहेत, ते भक्त ज्ञानात आहेत, ते पांडुरंगासोबत आहेत. कधीच नाही देहासोबत. तेच खरे भक्त, ते खरे जीवनमुक्त, जे भगवंतासोबत बुद्धीला ठेवतात, खुशाल संसार करतात, बेधुंद भक्तीत चिरतात, अनुभवाच्या राशीवर बसतात, लोकांचा अनुभव चाकतात, ओवीचा रस घेतात, परमानंदाच्या आनंदात डोलतात. ते पांडुरंग म्हणतात. ते घरी असो का दारी असो, त्यांची वाद देवताला ताळी, देवताला ताळी. कुठं असो त्यांची ओळख पांडुरंगाची असते, त्यांना साथ भक्तीची असते, त्याच्या अनुभूती आत्मत्वाची असते, म्हणून ते वारकरी असतात. हृदयात पांडुरंगा हृदयात पांडुरंगा धरतात, संसाराला नाही ना. हृदयात त्यांच्या आधी असतं. म्हणून तो हरी त्यांना हरिरूप करतो. दिवाळी पंढरीची, पांडुरंगरायाची, त्याच्या गजराची, त्याच्या टाळ मृदंगाची. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा. भक्त तो विठ्ठलाचा असतो, जो सत्य तो संसाराचा असतो, जो विरक्त तो ज्ञानात असतो, जो जीवनमुक्त असतो तो विठ्ठल असतो. त्याची वाणी नित्य असते, कधी मध्ये नसते. तो सदा विठ्ठलासोबत, तो सदा आपल्या भगवंतासोबत आहे. जो आपल्या आत्मसुखात नांदतो, जो वृत्तीला सोडून जगतो, जो आत्मसुख बघतो, जो आवरणाचा नाश करतो, आवरण जगताचा संबंध, देहाचा संबंध ज्यानं संपवला, ज्यानं नाश केला, तो पाठ झाला, तो पांडुरंगासोबत आला, तो पांडुरंग झाला. भक्त म्हणजे त्याला, त्याची वारी झाली, तो भगवंताच्या दारी आला, हृदयात पांडुरंग प्रगटला, तो जीवन मुक्त बनला. त्याची वारी रोज
त्याच्या हृदयाच्या घरी त्याची रोज वारी. नमस्कार माऊली. रोजची वारी म्हणजे भगवंताची ओळख सांगितली ते विठुराय. तो पंढरपूर मध्ये विटेवर असतो आणि ज्ञानी भक्ताच्या सोबत असतो. त्याच्या हृदयाच्या विटेवर प्रगट असतो म्हणून त्याची त्यांना सोबत असते. बाकीच्या सोबतीची गरज नसती. ती जीवनमुक्तीची स्थिती असती, ती ज्ञानाची रीती असती, ती पांडुरंगाची प्रतीती असती, त्यांची वाणी असती. परम परमात्मा आत्मरूप स्थित प्रगट झालं. जे हरीचं स्वरूप आहे विठ्ठलाचं, जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे, तो आमच्या अंतःकरणाच्या विटेवर प्रगट झाला. त्याचं खरं मूळ रूप परमात्मा आत्मा आहे. त्याला भक्तानं प्रगट केलं आणि मन त्याच्या आत गेलं. दोघांचं नातं झालं, ऐक्याचा अनुभव आला, भेदाचा नाश झाला, तो जीवनमुक्त महात्मा झाला. त्याची वारी पांडुरंग त्याच्या हृदयाच्या घरी. परमपिता जो साकार रूपाने भक्ताची वाट बघतोय पण जीवनमुक्ताच्या सोबत नांदतोय, तिथं वाट बघतोय, इथं सहज भेटतोय. तिथं वाट बघतोय निंद्या पताकाची, टाळ्या मृदंगाची, भक्ताच्या पावलाची, त्याच्या सुगंधाची, भक्तीच्या. इथं प्राप्ती आहे. माई किती छान माई. ज्या व्यक्तीला त्याचं प्रेम नाही, ज्याचं अंतःकरण त्याच्याशी अभिन्न नाही, कसली वाट. म्हणून भगवंता पंढरीनाथा हे जे प्रेम आहे ना संसाराचं, ते बंद व्हावं. तुझं दार उघडावं अज्ञानाचं आणि आज जावं, तुला भेटावं, तुला बहिणून राहावं, तुझ्या सोबत रंगावं, तुला जाणावं, तुझ्याशी वृत्तीने एक व्हावं, तुला ओळखावं आणि तुझ्या संबंधात जगावं, त्याला जीवन मुक्त म्हणावं. त्याला भेटला विठ्ठल, त्याला विठ्ठल भेटला, त्याचं अज्ञान सुटलं, त्याचा त्रिताप मिटला, त्याची वाणी झाली त्याची वाणी. पण त्या प्रेमाचा अनुभव, त्या प्रेमाचा आनंदाचा गुलाल उधळणं म्हणजे टाळ मृदंगाच्या सोबत चालणं. त्याच करता नाही यावंच त्यांचं नसं आमंत्रण. माझे प्रयत्न कमी पडले, वाईट वाटत. आपली चूक आपल्याला कळा. पुण्यापासून वापस आले त्याला भेटता. अर्जुनाला जो बोध दिला तो वेद आहे, ते सुख आहे, ईश्वराची ओळख करून देणारा बोध आहे. तिथं अज्ञान संपत, तिथं हृदय पावन बनत, तिथे मन हरिसंग राहत. त्या हृदयाला ब्रह्म होता येत. त्याला भक्त म्हणावं, त्याला ज्ञानी म्हणावं. ज्यानं हृदय पांडुरंग केलं, ज्याचं मन हरी झालं, ज्याचं अज्ञान समाप्त केलं, ज्याचं जीवन संताकडे संपलं, तो हरी झाला, तो हरी झाला. भक्त म्हणते त्याला जीवन जगताना हरी बनावं, हरीला ओळखावं, हरी सोबत जंगावं, हरिरूप व्हावं. म्हणून साठविला हरी दिव्य हृदय मंदिरी, त्यांची सरली झाला सुपर्ण.
हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जेव्हा हरी सोबत असतो तर भीती नसते, देहासोबत असतो तर भीती संपत नसते. कळालं? तुम्ही साहित्य तत्वाचे सर खूप काय मला बोलता येतं, बरंच बोलले, पण कसं सांगू का? इथं जर सांगत बसलं ते विचार सागर सगळा निघल माझ्याकडे. पण आता ओवीकडे येतो आपण, विचार सागर मध्ये नाही, म्हणून मला थोडस बांधून बोलावं लागतं. जसं लेकीच्या घरी असतं की बाय बांध बघतो, याच्यातून प्रेम घेणं, याच्यातून परमार्थ करणं, हे देहाच्या संगतीने होतं. हा देह मिळाला, परमात्मा कळाला. पण देहातच राहणं म्हणजे लेकीचं घर. इथून परमार्थ घडला, पण ह्याला सोडायचं आणि मग वृत्तीवर न राहायचं, मग आत्मसुखात यायचं, मग प्रभू बनायचं आणि प्रभू सोबत खेळायचं, त्याला त्याच्या अनुभवात जगायचं, त्याच्या रंगात रंगायचं, त्याला जीवन मग म्हणायचं. असं वाणी थांबत नाही, काय माहित नाही, कळून घ्यायचं. सगळं देऊन त्याच्यापासून दूर. मौना अवस्थात्रय हे अधिकार धनंजया म्हणून देहाय हे चेना. त्याला देह ना दिलं ना अर्जुना, का बरं सांगतो ऐक. अवस्थात्रया म्हणजे देवा. अरे ह्या देहाला 3 अवस्था ह्याच्यामध्ये येतात, एका बाद एक, एकानंतर एक. कोणत्या देवा? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. ह्या देहातून अवस्था एक जाते, एक येते, एक जाते, एक येते. आता आपण व्यवहारामध्ये ही जागृत अवस्था आहे, झोपी गेलो सुषुप्ती अवस्था आहे, स्वप्न पडलं स्वप्न अवस्था आहे. ह्या 3 अवस्था आहेत. म्हणून ह्या अवस्थेला इथं जे ह्या अवस्था इथं तयार होतात, म्हणून ह्याला देह म्हटलंय. याचं हे कारण आहे अर्जुना, समजलं का? हो देव. अवस्थात्रय सुंदर रूपाने माऊलींचं हे मौना अवस्थात्रय हे अधिष्ठान धनंजय. त्या अवस्था येण्याचं जाण्याचं देह अधिष्ठाने म्हणून देह म्हटलंय. म्हणून देहाय हे चिनाम, मुन्याला हे देह नाव ठेवले हे चिनाम. किती सुंदर प्रयास आहे बघा, किती छान वाटतं असं कळाल्यावर. माझं माझं म्हणून नाचतो, त्याला कोणी गोड बोलावं, काय बोलायचं कोणी गोड? काय संबंध आहे त्या शब्दाचा आणि त्या देहाचा? जिथं वृत्ती संबंध सोडती तर व्यवहार कशाला जोडायचा? जिथं त्याची प्राप्ती होती तर जगत कशाला स्वीकारायचं? त्याचा अनुभव येतो तर त्या दुःखाकडे कशाला जायचं? अनुभवात राहायचं. कळत नाही आपल्याला, पण कुणासाठी पण पागल बनतो आणि कुणालाही माझं म्हणतो आणि कुणालाही धरून बसतो. नाही, त्याला धरा, त्याला जाणा, त्याला ओळखा, त्याच्या सोबत जगा, देहाला त्यागा, अनुभव बघा मग जगा. अनुभव बघा, आत्मा अनुभव आणि मग जगा. हे तुझे आता देह सांगितलं, देह का म्हटलं हे सांगितलं. 3 अवस्था येतात जातात. आता करता कोण हे सांगतात. भगवंतरी छान बोलतात. हृदय ते ऐकतं आणि मन पावन बनतं, ते ज्ञानाकडे जातं, शुद्ध होतं, रामाला भेटतं. त्याला वाणी म्हणतात. आहे तुझे कर्माचे कारण जाणे. पहिल्यांदा देह सांगितलं तुला, आता तुला सांगतो दुसरं कारण कर्माचं. करता हे तुझे, दुसरं कारण कर्माचं करता आहे. कर्माचे कारण जाणे. पहिल्यांदा देह,
दुसरं तुझा करता. प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. त्याला थोडं सांगावं लागेल तुम्हाला विस्तारानं, तुम्हाला नाही कळणार. कुणी नवीन येतं, कुणी आधीच असतं, कुणा चंचल असते, कुणाची तामशी असते, त्या लोकांना ज्ञान झेपत नाही. तमोगुणी लोकांना ज्ञान पकडता येत नाही. लोकांना संजय येते ज्ञान. सत्वगुणामुळे ज्ञान झेपतं, कळतं, वस्तू अनुभवता येतं. म्हणून रजाला बी संपवावं लागतं, तमाला बी जाळावं लागतं, मी कोण कळावं लागतं, आणि सत्वगुण वाढावं लागतं, आणि भगवंताला मन भिडवावं लागतं. त्याला मुक्त म्हणावं लागतं. तमाकडे होणे, चंचल होणे, प्रजाकडे जाऊ नये, सत्वगुण कमी होणे, 3 गुणाची अवस्था तुम्हाला देऊन टाकली. तेव्हा भगवंताची जाण नसते. जिथं जाण आहे तर तमाप्त आहे. तम भगवंताकडे जाऊ देत नाही. म्हणून तमात राहणे, तमोगुण हृदयात प्रगट होऊ नये. झाला आहे दाखला क्षणभर, ते क्षणभर फक्त राहावं. तम हा विटाळ आहे, तम हा चांडाळ आहे, आपल्याला माहित नाही. पण आपण फस कुणावर पण पडतो. तमोगुणी लोकांना झोडपून काढतात, पण त्यांना कळत नाही की त्यांचाच घात होतो. कारण तमोगुणामुळं रे लोकांना झोडपिलस तरी तुझा भगवंताचा संबंध जोडला असतो. तमोगुण जोडला. कारण त्यांना वाटतं मी बडबड बोलले लोकांना, मी महान झाले, पण वृत्ती घाण झाली हे कळत नाही. सत्व कमी पडू नये, कधीच कमी पडू नये. सत्व शुद्ध व्हावं. चला पुढं. आता आपला विषय कर्माचे कारण जाणीजे. कोण करता आहे तुझे, कर्माचे कारण जाणीजे, करता आहे तुझे. मग ते कोण आहे? चैतन्याचे प्रतिबिंब. उत्तर देऊन टाकलं, जीव. किती सुंदर मांडले. सगळं कुठकम पडले. चैतन्याचे प्रतिबिंब. कर्माचे कारण जाणीजे. भगवंताचे वाणीतले शब्द येते, त्याला विसरायचं नसतं, संसारात घसरायचं नसतं, दुसऱ्याच्या शब्दाला पकडायचं नसतंय. हे जीवन मुक्ताला कळतंय, संसारिकाला नाही. करता आहे तुझे कर्माची कारण जाणीजे. तो करता म्हणजे जीव आहे, आणि तो जीव म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब आहे. हे झालं शब्दानं कळालं, पण विस्तार नाही कळाला. आता विस्ताराकडे जाऊ. आता प्रतिबिंब खाली सांगितलंय ओवीत, पण थोडक्यात सांगते तुम्हाला. प्रतिबिंब म्हणजे सावली. आता आपलं हे तोंड आहे ना, तोंड का नाही, आरशामध्ये प्रतिबिंब, हे बिंब, हे मुख बिंब, आरशातला प्रतिबिंब. पण जेव्हा आपण पाहतो, प्रतिबिंबाला पाहतो का मुखाला पाहतो? प्रतिबिंबाला. प्रतिबिंब वाटते का नाही, आणि ते माझं रूप वाटतं का नाही? हो माऊली. हो हो माऊली. अशी मी आहे वाटतं की नाही? हो माऊली. हो 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 मग हो ती माऊली. सावली मला दिसते, आणि सावली ह्याची असती, तसा जीव त्याचा असतो. सावली ह्याची सावली आहे, आणि जीव त्याचा चैतन्याचा आहे. चैतन्य जाणीजे प्रतिबिंब. रामा, कळत का? काय मुंडक खाली करून वरती करून बायकाला अभिमान असतो. उभीच ज्ञान हृदयात यावं, देहाचं भान जावं, त्याला पारायण चैतन्याचे. म्हणजे सावली, म्हणजे चैतन्याची पडलेली सावली म्हणजे जीव. कळायला कधीपर्यंत? कुठं पडली? अंतःकरणा.
अंतःकरणामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब मिसळलं का चैतन्य मिसळ अंतःकरणात? तर बोला. प्रतिबिंब मग मिसळलं माऊली. चैतन्य प्रतिबिंब. ऐका एक बोला. करणामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, ते प्रतिबिंब सावली आणि अंतःकरणात आभास घेते. अंतःकरणामध्ये पडलेला चैतन्याचा आभास, दोघं एकच आहे. सावली म्हणा आभास, चैतन्याचा आभास त्या अंतःकरणात मिसळला, दोघं एक झाले आणि जीवभाव तयार झाला. पण तो आभासयुक्त अंतःकरण जर असल तर तिथं हालचाल आहे, तिथं कळणे, कळणं म्हणजे चैतन्य आहे, आणि आभास म्हणजे व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे माया आहे, माया म्हणजे विकार आहे, विकार म्हणजे व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे संबंध आहे, संबंध म्हणजे जगत आहे, जगत म्हणजे मोह आहे, मोह म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान म्हणजे आपल्याला ईश्वराची जाण नाही, देहाची जाण आहे. पडला तो त्याच्यात मिसळणार, दोघं एक झाले, जीवभाव तयार झाला. आणि ते कळणं म्हणजे चैतन्य, व्यवहार म्हणजे आभास, माया म्हणजे विकार, विकार म्हणजे संबंध, संबंध म्हणजे जगत, जगत म्हणजे मोह, मोह म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान म्हणजे ईश्वराची नाही त्याला जाण. साष्टांग छान सांगितलं. काय सुंदर प्रयास आहे ना. आयुष्यात कधी ऐकला एवढं श्रवण केलं कोणी? रचना आता द्यावीत माझी महात्मे मला. राहिलं देऊन टाकते आई, ती म्हणते थकले ग, घेऊन जा. हो, एवढं ठेवलं होतं म्हातारपणाला, आता काम झालं, घेऊन जा. आता जायची वेळ आली, घेऊन टाक. तसं देह घेऊन टाक. अज्ञानाला देह देऊन, अज्ञानामुळे भासलेला देह बाजूला केला, देऊन टाक. तसा पसारा गोळा केला, जाताना देऊन टाकला, तसा अज्ञान वृत्तीतलं काढून टाकलं. अगं थोडं ठेवलं होतं, तशा महात्म्याने मला ठेवलेलं द्यायला जाता. हे कधीच ऐकलं नाही मी, ही साखळी कधीच नाही, आयुष्यात नाही. याचे 4 कधी 5 पाठ झाले आमचे, सतत पाठात असायची. मला मागं सांगितलं माझ्यासाठी जगू दिलं, त्यांचे लाख उपकार. अजून माझ्या घराचे उपकार माझ्यावर चालले. ओवीत मन थांबायले, हृदय फुलायले, पांडुरंग बोलायला, वेद हालायला, अज्ञान संपायलं, वृत्ती बाधित व्हायली, पांडुरंगाची ओळख व्हायली, आणि त्याची अनुभूती यायली. आता कशाचं व्हायला? आता का व्हायला तू? अनुभूती आधी, भीती गेली, अज्ञानाची भिंत पोचळली, अनुभूती प्राप्त झाली, पांडुरंगाची ओळख झाली, आणि त्या हृदयामध्ये त्याची प्राप्ती केली. जीवन मुक्ती हातात आली, संपलं आयुष्य सोनं झालं, मन राम झालं, भान त्याचं आलं, सुख आत्मोक सुख भोगलं, आणि दुःख संपलं, प्रारब्ध थांबलं, आत ईश्वराचं मिलन झालं, आणि त्याची जाण सतत आली. त्याची जाण सतत, देहाची घाण नाही, वृत्तीचा ज्ञान नाही, जगताचं भान नाही, विषयाचा मोह नाही. संताची संगती लाभली, वेदाची अनुभूती आली, परमात्म्याची प्राप्ती झाली. इतर ओळख संतानं करून दिली. कशाला दुःख, कशाला रुसवा, कशाला खेद, कशाला चिंता? आता चिंतन, आता चिंतन. भगवंत आपला संसार नीट करतो, संसाराचा बीट आणतो, येतो, चिंतन देत. हे आवडत नाही नंतर. आयुक्त भाव जागा होतो, वृत्ती सावध होती, अज्ञान समाप्त होत, मन राम होत, ईश्वराचं भान येत, देहाचं भान जात, हृदय राम होत. त्याला ज्ञानी म्हणतात. जगताचं भान त्याला घाण म्हणतात, विषयाची जाण त्याला पाप म्हणतात, मनात विकार त्याला माया म्हणतात, बुद्धीला देहाचा आकार त्याला अविद्या म्हणतात, बुद्धी ब्रह्माकार त्याला जीवन मुक्त म्हणतात.
ईश्वरासाठी, बुद्धी ईश्वरामध्ये एक होण्यासाठी, अंतःकरण बाधित होण्यासाठी, हृदय नामासाठी, ज्ञान मुक्तीसाठी, अज्ञान टेकण्यासाठी, संसार बाजूला करण्यासाठी, नाता थांबवण्यासाठी आणि जे चैतन्याचे बोलायच्यावर कर्माचं कारण तुझे, ठीक आहे, तो करता जीव आहे, ठीक आहे, मग तो कसा आहे? प्रतिबिंब आहे. कुणाचं? चैतन्याचं. सावली आहे, प्रतिबिंब म्हणजे सावली. मग सांगा तुम्ही, हा हात आहे आणि ही सावली आहे, तुम्ही सावलीला माझं म्हणता का हाताला माझं म्हणता? जे पडली तो मी, का जे पडलं ते मी, का ज्याच्यात पडलं ते मी. ज्याच्यात पडलं ते अंतःकरण, ज्याची पडली तो देह, आणि जे पडलं ते सावली. सावली खोटी आहे म्हणजे जीव म्हणजे खोटा आहे. मला हे सांगायचंय, जीव जाणीजे चैतन्य, प्रतिबिंब जाणीजे चैतन्याचे. मग प्रतिबिंब हा जीव आहे आणि ती सावली आहे आणि ती खोटी आहे. चैतन्य खरे तसा देह खराय, सावली खोटी आहे. चैतन्य खरे त्याचा आभास खोटा आहे. चैतन्याचा पडलेला अंतःकरणात आभास एक खोटा, आणि ज्याच्यात पडलं ते अंतःकरण एक खोटं. त्याच्यातून वृत्ती उत्थान झाली ती अविद्या बी खोटी. अविद्येमुळे वृत्ती उत्पन्न होती आणि वृत्ती खोटी, अविद्या खोटी, व्यवहार खोटा, आणि या वृत्तीने दाखवलं जगत खोटं. पण वृत्तीला आधार परमात्मा मोठा, त्याला म्हणते तो परमात्मा आणि हा अनात्मा. चैतन्याचे. अरे हे जे जीव आहे ना तो खरा शिव आहे, कारण तो चैतन्य, त्याची सावली पडली, अंतःकरणात जीव बनला. कारण सावली जर पडली नसती तर जीव बनला नसता. म्हणून संबंध ज्याचा पडली सावली त्याचा धरायचा, ज्याच्यात पडला संबंध अंतःकरण त्याला बाधित करायचं. वृत्तीनं भगवंत बनावर ध्यान शब्द आहेत ते. करता हे नाम तुझे, कारण कर्माचं करता आहे तुझे, ठीक आहे. मग काय बोली माऊली? ऐका, हे मस्त आहे. एक मिनिट. तुझे कर्माचे कारण जाणीजे. हे करताय ना तो जीव आहे, ते कर्म दुसरं कारण आहे. तो जीव हा कर्माचा आहे, तो जीव चैतन्याची सावली आहे, तो जीव माझं मीच आहे. माझ्यामुळे तो जीव बनला. माझी जर सावली अंतःकरणात पडली नसती तर ते अंतःकरण व्यवहार करू शकलं नसतं, आणि त्या अंतःकरणाला हे जगत पण आहे असं म्हणता आलं नसतं. ते अंतःकरण जेव्हा मला ओळखतं तर माझ्यात येतं, आणि जगताला ओळखतं तर जगताकडे जात. आता असे फोटो काढा. तो जीव परमात्मा झाला, जन देहाला जाणलं तो अनात्माकडे आला. पण जीव तर शिवच आहे, कारण चैतन्याची जी सावली आहे म्हणून तो जीव झाला. तो स्वतः जीव नव्हता, ते आभास मिसळला. अंतःकरण युक्त आभास म्हणजे जीव आहे, आणि आभास म्हणजे त्याची सावली आहे, त्याचं खरं रूप चैतन्य आहे. आणि तू चैतन्य तू आहेस. तू कर्म बी नाही, तू अंतःकरण बी नाही, तू देह बी नाही, आणि मग तू माझ्याहून भिन्न बी नाही. मग भिन्न का झाला अजून बोल मला. मी पण तूच आहे. मग तू कर्माचा करता झालास म्हणून जीव भाव जिवंत ठेवला. कर्म आणि का करता गेला तर तो शिव झाला. कर्माला पण टाक तेव्हा मन पाप, नाहीतर नाही. म्हणून करतेपणा नको का देवा? करतेपणानं कर्माचा संबंध आहे, आकर्तेपणानं माझा संबंध आहे. मग कर्माला सोडलं की मला मन जुटत, आणि कर्माकडे गेलास की पाप पुण्य उठत. कडे गेला की पाप पुण्य उठतंय, उत्पन्न होतंय. म्हणून कर्माला सोड रे.
कर्माचा अत्यंत अभाव कर. कारण कर्मात काय राहतोस, मी का करतोस, संबंध कर्माचा धरतोस, पुण्य शिरतोस, सुख दुःख भोगतोस आणि मला त्यागतोस. असं का करतो? युद्ध कर, युद्ध कर, पण असं कर मला जाणून. कर्माचा संबंध सोडून, कर्तेपणा तोडून कर्म कर. जेव्हा मन मला भिडतय तर कर्तेपणा जातय, पण मन दूर जातय तर कर्तेपणा होतय. म्हणून कर्माचे करते करता है तुझे, कर्माचे कारण जाणीजे हे चैतन्य, प्रतिबिंब जाणीजे चैतन्याचे. जो कर्माचा करता बनला तो जीव झाला, आणि जीव हा माझ्याहून भिन्न नाही. तो माझ्या संबंधानच व्यवहार करतो, कारण आभास माझ्यात असतो. चैतन्य आणि आभास, तर मी नाही तर आभास नाही आणि तू जीव नाही. म्हणजे आभास सोडला तर तू चैतन्यच आहे, आभास धरलास तर अंतःकरण जीवच आहे, आणि अंतःकरण बाधित झालं तर तू जीवच आहे. याचे जा काशीदा रामेश्वर जा कुठे म्हणे चैतन्याचे. ठीक आहे, आपण सोडू शकत नाही, पाठ साधक नाही. 500 वर्षे निर जे तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. हा सिद्धांत घटून द्यायचा. 15 मिनिटं लागतील. उद्या बोलेल तुम्हाला, टाइम झालाय. 8 वाजले का? 500 वर्षे निर आकाशातून पाऊस पडतो. ठीक आहे. ते तळवटी बांधे नाडर, तळवटी म्हणजे भूमीवर पडला, भूमीमध्ये खड्डा होता आणि त्या खड्ड्यात ते पाणी साचलं. ठीक आहे. नाडर, मग बिंबवणी तदाकार होय जेवी, मग बिंबवणी त्या आकाशातला पाऊस पडला. पाऊस आकाशाचाच आहे, पाणी मेघाचंच आहे, पण साचलं जमिनीवर. पण त्या आकाशातून पाऊस पडला आणि आकाशाचं प्रतिबिंब त्या खड्ड्यात पडलं, खड्ड्यात पाणी होतं. पण जेवढं प्रतिबिंब आकाशाचं पडलं तेवढं ते आकाश नाहीये. आकाश खूप व्यापक आहे, पण तेवढ्या खड्ड्यामध्ये पडलं तसं चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरणात पडलं. ऐका, आकाश मेघ होता, आकाशातच होता, संबंध दोघांचा होता, पण ते मेघाच्या द्वारे पाणी खाली पडलं आणि त्या आकाशाचं प्रतिबिंब त्या डबक्यात पडलं. पण ते प्रतिबिंब आकाशाचं पूर्ण नव्हतं, छोट होतं. तसा हा जीव छोटा झाला, मायेमुळं डबक्यात आला, अंतःकरणात प्रतिबिंब पडलं, म्हणून हा जीव झाला. आणि अंतःकरण बाधित झालं, मग शिव झाला. डबक छोट आहे म्हणून आकाश छोट वाटायले. तसं अंतःकरणात चैतन्य प्रतिबिंब पडलं. चैतन्य हृदयात आत्मा त्या उपाधीने व्यापला गेला, अंतःकरणामध्ये ते अधिष्ठान झाला, म्हणून तो छोटा नाही बनला. तो व्यापकातून अंतःकरणाने संबंध केला, डबक्यात आकाश आलं म्हणून तेवढंच नाही झालं. आकाश तर मोठंच आहे, पण डबक्यात आलं म्हणून छोट आहे. तसं चैतन्य हे मोठंच आहे, पण अंतःकरणात आलं म्हणून छोट आहे. प्रतिबिंब पडलं आकाशाचं, तेवढं आकाश नाहीये. म्हणून जेवढं अंतःकरणात प्रतिबिंब पडलं, म्हणजे अंतःकरणालाच मी म्हटलं देहभाव जागा झाला. कारण उपाधीचा संबंध मनानं केला, उपाधीतून बुद्धी बाहेर आली आणि तो आभास आणि चैतन्य एक झालं. तेव्हा देहभाव बंद होऊन आत्मभाव जागा झाला. व्यवहार हा वृत्तीचा आहे, वृत्ती ही विकार आहे, विकार ही अविद्या आहे, आणि अविद्या ही खोटी आहे, आणि आभास हा खोटा आहे. चैतन्याचा असला, पण चैतन्य हे मोठं आहे. तो मिसळलाय, अंतःकरणात मिसळलाय. आभासयुक्त अंतःकरण म्हणजे जीव आहे, आणि ज्याचा पडला ते चैतन्यात ते चैतन्य, ज्याचा पडला ते चैतन्य ते मी आहे, ज्याचा पडला ते अंतःकरण मी आहे.
ते चैतन्य मी, ज्याच्यात पडला ते अंतःकरण नाही मी. मग जर अंतःकरण मी नाही, मग ज्या अंतःकरणाचे कर्म धर्म व्यवहार वृत्ती मी असू शकल का? नाही नाही नाही, माऊली नाही. नाही माऊली. तर सुख हो का दुःख हो, त्या अंतःकरणाचे सुख दुःख हे धर्म आहेत, त्याला मी पाहतो, त्याच्यावर मी भिन्न राहतो, मी चिन्मय होतो. बुद्धी देहातून भिन्न होती, व्यवहारापुरती व्यवहारात येते. ही ज्ञानी महात्म्याची स्थिती. मला वाटलं पुढे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. आम्ही अज्ञानात त्याला पाहतो.